नाही राहायचं, आपण शहरामध्ये राहायला जाऊ. ते बी आज्ञाधारक जनावर होतं, पटकन बाजूला झालं. रूम केली, रूम करून 1 BHK. सध्या मेंटॅलिटीच तशी माय बाप. माझा बाल्या माझी बालीन 10 बाय 10ची खोली. संकुचित झालाय माणूस, कंजेस्टेड झालाय. मराठीत काय म्हणतात त्याला? नॅरो माइंड. नाही, इंग्लिशमध्ये म्हणतात नॅरो माइंड. संकुचित झालाय, संकुचित. अवघड झालंय सगळं. इंग्रजी येत नाही, उगी आपली शायनिंग मारायपुरती मारायची. इंग्रजी आली हा गावगाव फिरलो असतो का भगवान बुवा मी. हिच गाव तीच गाव. जातवाला असा पाहिजे, जाग जागणारा पाहिजे. वेगळे झाले, गावात राहायला लागले. महिना झाला होता, दोघांचं मजबूत भांडण झालं. आणि नेमके एक महाराज दरवाजावर भिक्षा मागायला आले. ओम भगवती भिक्षा देही. त्यांची झटापट सुरू होती घरात. बायकोनं कॉलर पकडली होती नवऱ्याची. खरे म्हणले, पहिले एक मिस कॉल मारला की पटकन फोन उचलायचा. हा, आता अजिबात लक्ष नाही, दुर्लक्ष झालं. दोघांचं मजबूत भांडण सुरू झालं. महाराजांनी पुन्हा आरोळी ठोकली. ओम भगवती भिक्षा देही. त्या पोरीच्या लक्षात आलं, धार्मिक होती, वारकऱ्याचं लेकरू होतं. भिक्षा घेऊन आली महाराजांना. भिक्षा बाबा भिक्षा. मग बाबानं मुकाट्यानं घ्यायला पाहिजे होती ना, पण काही लोकांचा आगाऊ स्वभाव असतो, मूळ स्वभाव जाईना. म्हणे बेटा नुकतं लग्न झालं का? म्हणले हो बाबा. किती दिवस झाले? म्हणले काही नाही, 1.25 महिना झाला. म्हणले मग 1.25 महिन्यामध्येच महाभारत सुरू झालं. यदा यदा हि धर्मस्य. ती म्हणली बाबा माझे कर्म काय कशाला विचारता? हा मला लग्नाच्या अगोदर चंद्रमुखी म्हणायचा. लग्न झाल्या झाल्या मला म्हणला तू सूर्यमुखी. काल रात्री तर म्हणला तू ज्वालामुखी सारखीच दिसते. तो म्हणला बाबा एका हाताने टाळी वाजत नाही. ही मला लग्नाच्या अगोदर प्राणनाथ म्हणायची. लग्न झाल्या झाल्या त्याच्यातला प्राण गेला, नुसता नाथ उरल्यासारखा. हिच्यासोबत लग्न करून मला अनाथ झाल्यासारखं वाटतं. महाराज म्हणले अरे घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं. एकाने पसरवलं दुसऱ्याने आवरायचं असतं. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. आणि म्हणले येड्या असं नाही. मला ना म्हणले मला चेहरा पाहून भविष्य सांगता येतं. तुझ्या कपाळावर जी उभी रेष ना, हे तुझ्या बायकोचं तुझ्यावर असणारं प्रेमाचं प्रतीक आहे, सिम्बॉल ऑफ लव्ह. तो म्हणला बरोबर ओळखलं. म्हणले बाबा तुम्ही, माझ्या कपाळावर जी उभी रेष ना ते माझ्या बायकोच्या प्रेमाचंच प्रतीक आहे. दसऱ्याच्या दिवशी तिने भजे काढता काढता जारा मारून फेकला, ही त्याची निशाणी. काय घेऊन बसले? म्हणे सिम्बॉल ऑफ लव्ह. संसार असा आहे, आमच्याकडे जर दोघं नवरा बायकोचं भांडण झालं तर 8-8 दिवस एकमेकाच तोंड पाहती नाही. त्याला वाटतं तिने बोलाव, तिला वाटतं त्याने बोलाव. दोघांनी फॉर्म भरून ठेवला, कोणीच माघार घेईना. याला पहाटेच जायचं होतं अर्जंट पुण्याला, पण रात्री भांडण झालं होतं. बोलायचं नाही, बोललं तर आपली प्रेस्टीज डाऊन होईल. हुशार होतं ते. त्याने कागदावर लिहिलं पहाटे मला 4 वाजता उठव, अर्जंट 5 वाजता पुण्याकडे निघायचंय. कागद लिहिला आणि बायकोच्या उशाला ठेवला, निवांत झोपला. पहाटे उठला तेव्हा 9 वाजले होते. असा चिडला की मी चिठ्ठी लिहून ठेवली, हिने वाचली नाही. संतापला आणि बायकोच्या अंगावर धावून जाणार तितक्यात त्याच्या उशाखाली बायकोनं कागद लिहून ठेवला होता. त्याच्यावर लिहिलं होतं महाशय 4 वाजले उठा. ऐसे हालात है फिर भी हम साथ साथ है, दोनों में दरार है फिर भी कहो ना प्यार है. पूर्वी लोक कुंडल्या काढत नव्हते, गुण जुळत नव्हते, तरी या वयस्कर लोकांचे, माझ्या बापाच्या वयाचे जे म्हातारे, त्यांचे लग्न सुखाचे झाले, संसार सुखाचा झाला, लेकरं बाळ झाले. हा, हे पत्रिकाही पाहता, गुणही जोडतात, पण 6 महिन्यात फारकं ते काऊन घेतात ते समजत नाही. आय एम ऑलवेज करेक्ट ही जी भावना रुजली ना माय, ही चुकीची. एकच उदाहरण सांगेल. भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय का तुम्ही? महिला मंडळाला विचारतोय, भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय? वाजी पाहिलाय ना? देव कशावर झोपलाय? हा, क्वाटवर? कशावर झोपलाय? सापा शेषावर झोपलाय. देवाच्या पायाजवळ कोण आहे? काय करते ती?
पाय दाबते. म्हणजे हा फोटो पाहिला की काय संदेश मिळतो? हा फोटो फक्त पाहायचा, या भानगडीत पडायचं, शाबास, हेच ऐकायला आलो तुम्ही. याचा अर्थ असा आहे, माता लक्ष्मी भगवंताचे पाय दाबते, पत्नीने आपल्या मालकाची सेवा करायला पाहिजे. मी असंच सांगितलं. एक बाई उठली परवा, म्हणले बाबा पाय बी तर चांगले पाहिजे. म्हणले या मेल्यानं 31 डिसेंबरला माझ्या बापाने दिलेली बकरी, तिचं बकरू विकून टाकलं म्हणे. नालाय का, माझ्या बापानं बकरी दिली होती, तिनं एकदम 3 पिलं दिले, 2 पिलं मोठे झाले, पोराची फी भरायची होती, मी 2 पिलं विकून टाकले महाराज. एकच पिलं होतं, असं होतं की थोडंसं मोठं झालं की विकून पोराला नवे कपडे गिपडे आणू. 31 डिसेंबरला म्हणे याने काखेत घातलं गेला घेऊन. म्हटलं मग? म्हणे पुढचं ऐका ना. 31 डिसेंबरला बकरू काखेत घातलं, निघून गेला. 1 तारखेला आला फिट मध्ये सकाळी सकाळी. ते बकरू तसंच होतं अंगणात. बायकोला म्हणे हे बकरू इथे कसं? ती म्हणे रात्री कुत्र्याचं पिलू घेऊन कुठे गेलते. स्वाभाविक आहे ना, आपण डोकं टेकवायचं ना आपल्या डोक्याला त्या पायाची घाण लागायची. संसार दोघांचा असतो माय बापो, संसाराचा हा नियम आहे. मग तुकोबराला विचारलं, तुकोबरा या, जर तुम्ही म्हणता संसार दुःखमूळ आहे, मग सुखी व्हायचं कसं? महाराज म्हणतात भूतकाळाचा विचार केला की दुःख होतं, भविष्याचा विचार केला की चिंता लागते, वर्तमानात जग. म्हणले वर्तमान म्हणजे आता. मग आता काय? आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नास अभिषाचा, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नास अभिषाचा. सकळाच्या पाया माझ दंडवत, सकळाच्या पाया माझ दंडवत. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश सकळांच्या सकळाच्या महाराज म्हणता आता तरी पुढे हाच उपदेश, मागे पाहू नका, पुढे जमीन तुका वाहविले आता राहिले सांभाळा. नका करू नाश आयुष्याचा, मागे पाहायचंच नाही. लोक लय टोचून बोलतात, परमार्थाला लागले, करून करून भागले, देवपूजेला लागले, हाडकाड रंगले, खाटक्याची उदारी फिटली नाही, लय बोलतात लोक. आणि अशी म्हणे मराठीत, निंदकाचे घर असावे नाही, असतेच शेजारी. तुमची निंदा व्हायला लागली की समजावं तुम्ही काहीतरी चांगलं करतायत. निंदेचा नियमच तसा आहे. तुमची निंदा कोण करतात? ज्यांना वाटतं तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करताय, निंदा तेच करतात. साधा त्रास आहे का? मंडळी फिरते, आम्ही फिरता, मला कमी त्रास आहे का लोकांचा? वाव, अवघड आहे. पण ज्याला निंदा पचवता आली तो महादेव झाला बरं. ज्याच्या डोक्यात गंगा आहे, जटेमध्ये गंगा गळा वासुकी हार, माझ्या शंभूच मनोहर रूप चंद्राचे चकोर, माझ्या शंभूच मनोहर रूप चंद्राचे चकोर.
डोक्यात गंगा आहे, ज्ञानगंगा. आपण नाही म्हणत का कोणी संत आपलं की डोक्यावर बरफ ठेव, बरफ ठेव. महादेवानं डोक्यावर गंगा ठेवली. अहो सख्या सासऱ्यानं अपमान केला महादेवाचा. सख्या सासऱ्यानं चुलत जाऊ द्या, आणि जर समजा तुमच्या सासरवडीला तुमचा अपमान झाला, तुम्ही सगळी कसर कुठे काढसाल? खरं आहे ना महाराज. अहो जाप बायकोलाच विचारीन ना माणूस की तू जाप का उमेश बा. त्यांना लय संताप आला. तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो? दक्षाने महादेवाची खूप निंदा केली होती, लई केली होती, तरी महादेव बोलले नाही. बरं घरी जाऊन बायकोला बी विचारलं नाही की तुझ्या बापानं असं वागलं बोललं हे चांगलं नाही, एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. पण मग पुढे जो कार्यक्रम झाला महादेवाला आमंत्रण दिलं नाही. ज्यांना आमंत्रण होतं ते जाणून बुजून महादेवाच्या पुढून जायचे. म्हणजे लोकांना हा रोग तेव्हापासून झाला आहे. आपल्याला आमंत्रण नाही दुसऱ्याला, आपल्याला आमंत्रण दुसऱ्याला, लोक जाणून बुजून त्याच्या दरवाज्यावर जातात. काही नाही, तो म्हणतो मर रे नाही ना, अशी लग्न ग्रामपंचायत पासून बोलत नाही ना मी एकमेकाशी. हे का एवढा सगळा अपमान? अहो विष पचवलं सामान्य काम आहे का विष पचवणं? बरेच लोक बम भले टेकडीवाले कमांगे गुरतो खाएंगे चले, दोन्ही उपाशी मेले. काव काऊन तर म्हणले महादेव गांजा पित होता. आपल्याला तारतम्य पाहिजे की आपण आपल्या देवतांची विटंबना आपणच करतोय. कोणत्याच ग्रंथात, कोणत्याच पुराणात, कोणत्याच शास्त्रात लिहिलं नाही की महादेवाचा गांजाचा कुठे संबंध, भांगचा महादेवाचाही संबंध नाही. बरं ठीक आहे, ते त्यांच्या भगवत नामचिंतनाच्या मस्तीमध्ये आहे. आणि तू म्हणतो ते घेत होते म्हणून मी. मग महादेवाना हाला विष पिलं, तू एंडो सल्फान पिऊन पाय बरं थोडं. अरे देव आहे, आवडे ते करसी देवा, कोण करी तुझा हेवा रे. देवाची बरोबरी आपण करायची का? आपली बरोबरी नाही होऊ शकत माय बापा हो. म्हणून महाराज म्हणतात आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य म्हणजे काय हो? जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड, याच नाव आयुष्य. आयुष्य किती जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला ते फार महत्वाचं आहे. म्हणून ऐका, जीवन जगताना 4 महिने इतके कष्ट करा, 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. 4 महिने इतके हार्डवर्किंग करा, 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. तरुणपणात असे कामं करा, म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. म्हातारपणात असे कामं करा, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. दिवसभर असे कामं करा, रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे कामं करा, दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. हे आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला आहे, जमलं पाहिजे या पद्धतीनं. किती रावणाचं तर आयुष्य खूप होतं. 14 चौकडी लंकानाथ्यांना 92,000 राजा दशरथा. 14 चौकडीचं आयुष्य लोक जेवताना म्हणत नाही का ते 14 चौकडी राज्य काय ते रावणा राज्य गंभीर केले, सीतेसारखे रत्न चोरून, सीतेसारखे रत्न तुला पचेना. 14 चौकड्या, त्रेतात वापर कली, असे 4 युगांच्या 14 म्हणजे 14 चौक 56 युगांचं आयुष्य रावणाला होतं. सामान्य नव्हता रावण. किती आयुष्यात सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्राचे आजोबा अज राजा अयोध्येत राज्य करत होते. या रावणाचे पाय दाबायचं काम सटवी करत. सटवी जे आपण 5व्या दिवशी सटवाई पुजतो, ती रावणाचे पाय दाबायची. पाय दाबता दाबता रावणाचा डोळा लागला. सटवी तिचं कार्य करायला गेली, कोणाचा तरी जन्म झाला होता, ती टाकायला गेली. परत आली तर रावणा डोळा उघडला. म्हणजे सटवी कुठे गेली होती? म्हटली तुला माहिती माझं काम काय? ब्रह्मदेव जन्माला प्रत्येक सृष्टीच्या कपाळावरती मी लेखले इथे. सांग मग, बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है. सांग म्हणले माझ्या चेहऱ्यावर काय लिहिलंय. सटवाई म्हणले जाऊ दे रावणा, तू पडला आगाऊ माणूस, खरं सांगितलं तू मला मारून बसशील. म्हणले नाही सत्य सांग काय. म्हणले सध्या अयोध्येत जो राजा राज्य करतोय अज राजा, त्या अज राजाचा नातू त्याच्या हातून तुला मरण आहे. रावण होता तो. रावण म्हणला त्याच्या नातूच्या हातून मरण आहे ना, आजोबालाच मारून टाकतो. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.
त्या म्हाताऱ्यालाच मारतो म्हणले, तर म्हाताऱ्याला पोरगा येऊ नाही, पोरगा नाही झाला, पुढे आता संबंध येत नाही. या रावणाने अयोध्येवर आक्रमण केलं, तसं आपल्या अयोध्येवर आक्रमण खूप झालेत. पण आपले लोक तेव्हा जानदेव न जानदेव न जानदेव न, आपने गली में तो तकलीफ नाही जानदेव न. 1528 मध्ये जी अयोध्या फोडली ती 2024 मध्येच त्या ठिकाणी मायबापू दर्शन करण्याच्या योग्य झाली. आपण भाग्यवान आहेत की आपण 22 जानेवारीचे सगळे साक्षीदार आहोत. काय माहोल बनला होता बळीराम बाबा त्या दिवशी देशातला. गावागावात गल्ली गल्लीत हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम, जय श्री राम. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. अब हर घर में कहीं ना घर में कहीं ना, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्री राम. मागचे अरे राम आमचा सख्खा बाप लागत असेल, तुमचा चुलत तर लागेल भल्या माणसा हो. कोणाचा आवाज जास्त येतो? आधी पुरुष मंडळी मग महिला मंडळ. पहिले फक्त पुरुषांनी जय जयकारा करायचा आहे. जय श्रीराम. आता म्हणा बाकी आता तुम्ही जय श्रीराम. कसर राहिली थोडीशी. जय श्रीराम. नाही कधी कधी महिलांच्या आरक्षण मध्ये घुसून आता लोक काय विठाला वातावरण म्हणलं तर वातावरण 22 तारखेला मायबापा एक जबाबदारीने बोलतोय. भाग्यवान आहेत तुम्ही की 22 जानेवारीचा सोहळा या डोळ्याने तुम्हाला पाहता आला. तुम्ही येणाऱ्या पुढच्या पिढीला सांगू शकाल की रामाची प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हा मी जिवंत होतो. 22 तारखेला तो सोहळा मी माझ्या डोळ्यानं साठवला होता. भाग्यवान आहेत तुम्ही. रामलला मायबाप जेव्हा त्या प्रभू रामचंद्राचा पडदा बाजूला झाला असा हिंदू नव्हता की त्याच्या डोळ्याला धारा लागल्या नाही. महाराज काय रूप येते देवाचं. भाव त्याचं रूप पाहिल्यावर दुसरं कोणतंच रूप चांगलं वाटत नाही. कोणीच नाही. दीपिका पदुकोण बी नाही. राजस सकुमार मदनाचा पुतळा. राजस सकुमार मदनाचा पुतळा. राजस कुमार मदनाचा पुतळा. राजस कुमार मदनाचा पुतळा. कुमार मदनाचा पुतळा. राजस कुमार मदनाचा
सुख सोहळा हरिपाठात जो आनंद येतो ना तो घरी येईल का हो? सप्ताह झाल्यावर घरी उड्या मारून पहा बरं. बायको लागेच म्हणेन गोळ्या सरल्या का न. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली राजस सकुमार मदनाचा पुतळा. तुझी निढळी कोटी रूप आहे महाराज. तरी 5च वर्षाचा आहे तो राघव. आणि माणूस लहानपणी चांगला दिसतो. तो देव आहे. तो कधी पाहिला तर चांगला दिसो. आपलं लहान लेकरू तेजस्वी दिसत. रांगायला लागलं की गुटगुटीत दिसत. पळायला लागलं की तरतरीत दिसत. लग्नाच्या बोल्यावर असं रुबाबदार दिसत. लग्न झाल्यावर देवाचं तसं नाही. लग्न झाल्यावर चेहरा सांगू माणसाचा. ते कापूस काढला की खाली उरते तिला काय म्हणतात. विठाला 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 विठाला. चोपदार लय गोडे महाराज. माझ्यासोबत जेवायला होता. लय चांगला. आणि हे बघा हसू नका. कौतुक करण्यासारखं. या वयात लेकरं वळत नाही हो इकडे. लाज वाटते लेकरांना. आम्ही गावोगावी पाहतो 70च्या पुढे तोपदार. कापूस काढल्यासारखं झालं इथे आता. तरणा भाग्यवंत धन्य जगी तोची एक परमार्थिक विशिष्ट. याचा अर्थ असा नाही की मी विटंबना करतोय. पण या मंडळीने जुन्या लोकांनी परमार्थ टिकवून ठेवला. तुमच्यापर्यंत सांभाळून आणून दिला. आता तुमची जबाबदारी आहे त्यांच्यावरचा भार कमी करणे. तुम्ही त्या ठिकाणी पुढे होऊन. मला आनंद वाटतो की सगळे तरुण पोरं बसले. तरुण मुलं इकडे सापडत नाही. त्याला कधी म्हटलं काय रे तू कीर्तनाला दिसत नाही. ते का आपलं वय महाराज. मग कधी वयात येशील तू. विठ्ठल विठ्ठल. अयोध्येत राजा होता अज. रावण तिथे गेला. अजराजाला माहिती पडली की रावणानं आक्रमण केलेलं आहे. अजराजा म्हणजे आपलं घेणं नाही देणं नाही. आपण त्याच्याशी काही खोडी काढली. रावणानं आक्रमण कसं काय केलं. काय कारण होतं. ते त्यांनी दूत पाठवलं रावणाकडे की रावणा काय तुझी आम्ही खोडी काढली नाही. तुझं साम्राज्य वेगळं आमचं साम्राज्य वेगळं. तू कसं काय आक्रमण करायला. तो म्हणला तसं काही भांडणं नाही आपले. पण मग तुमच्या नातूच्या हातून मला मरण आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला संपवण्याकरता आलो. तो देवाचा आजोबा होता महाराज. त्याने सांगितलं रावणा मग तुला मला मारायचं. मग बाकीचे सैनिक बिचारा कशाला मारतोय त्यांना. आपण दोघी जण लढाई करू. जो त्याच्यातून मला निकाल लागून जाईल. म्हणजे हरकत नाही. पण मग अजराजानं सांगितलं रावणाला की रावणा आपण दोघच जण लढलो. 3रा पंच पाहिजे ना त्याच्यात. अंपायर तो बी इमानदार पाहिजे. स्टीव्ह बकनर सारखा लबाड नको. सचिन खेळायचं तेव्हा आठवतं का. ज्यांनी सचिनची बॅटिंग पाहिली तेव्हा स्टीव्ह बकनर नावाचा एक ओंद्रा अंपायर होता. त्याने बऱ्याच वेळा 90 ते 99 मध्ये सचिनला आउट दिलेलं आहे. आणि तेव्हा काही DRS वगैरे नव्हतं. लबाड म्हणून एक बॅड अंपायरिंग म्हणून त्याला शिक्का लागलेला आहे स्टीव्ह बकनर. तसं कोणीतरी पाहिजे आपल्यामध्ये. मग त्यावेळेस त्याने सांगितलं आपण एक काम करू स्वर्गात जाऊ. स्वर्गात लढाई करू. रावण आणि अजराजा स्वर्गात गेले. इंद्राच्या दरबारात बृहस्पतीने विचारलं. म्हणले काय प्रकार आहे रावण तुम्ही. अहो म्हणले यांच्या नातूच्या हातून मला मरण त्याच्यामुळे यांना मारायला आलो. म्हणले बरोबर. मग बृहस्पतीने सांगितलं त्याच्याकरता लढाई करायची गरज नाही. म्हणले का. म्हणजे समोर जो लाकडी दरवाजा आहे रावणा त्याला लात मारली तो दरवाजा तोडला की इकडे अजराजा मरतो. भांडण करायची गरज नाही. रावण ते गेलं ना ते उत्स्फूर्तपणे गेला. त्याने त्या लाकडाला जशी लात मारली दरवाजाला तिकून इतक्या जोरात किंकाळी उठलं की रावण बेशुद्ध पडला. ते पटकन उठलं. कपडे झटकले. आजूबाजूला पाहिलं. माणूस जर मोटरसायकलून स्लिप झाला तर नुकसान किती झालं ती नाही पाहत. त्या भोकरदन तालुक्यामध्ये धामणगाव धाड म्हणून गाव आहे. मोटरसायकल माझी सिटी 100 होती त्या काळात. 2007-08ची गोष्ट असेल. नवीन नवीन गाडी घेतली. ग्रंथ बी त्याच्यावर दोघीकडून 2 बॅगा. आमच्या तबल्यावाल्याने तबला ठेवून दिला. म्हणले बाबा एवढा घेऊन जा. गावात घुसलो. मी बी शायनिंग मारायला लागलो. गाडीवर बसलो. गिट्टी टाकली होती. गिट्टी गटराचं काम चालू होतं. अशी स्लिप झाली गाडी. पडलो गुडघ्यावर. धोतर फाटलं. आणि पटकन उठलं मी. कोणी पाहिलं नाही तरी बालवाडी सुटली होती.
ते लेकरं हरभरी घेऊन येत होते तिकडून. त्यातलं एक पोरगा आगाव होतं, त्याने मला लंगडताना पाहिलं. तो मला म्हणे घोडा, लंगडा घोडा. मी निघून गेलो. पण नेमकं दुर्दैव असं होतं, कराड महाराज माझं कथा टोपली की बालवाडी सुटायची. मी बाहेर निघलो, ते पोरगं मला घोडा म्हणायचं. 7 दिवस चाललं. मी कार्यकर्त्यांना म्हटलंय बा मला एकदा त्याच्या घरी जायचंय. ते म्हणे महाराज नका जाऊ, कशाला